नमस्कार मंडळी, स्वागत आहे सर्वांचं आपल्या ग्रे किचनमध्ये। आज आपण बनवतोय बाजारामध्ये मिळतो तसा स्ट्रॉबेरी क्रश घरच्या घरी, तोही अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि फक्त 2 ते 3 साहित्यामध्ये हा बनवून तयार होतो। याच्यात कोणत्याही प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह आपण वापरणार नाही, तरीही 6 महिन्यांपर्यंत हा छान टिकतो। तर हा स्ट्रॉबेरी क्रश बनवण्यासाठी आपण इथे पाव किलो स्ट्रॉबेरीज घेतल्यात। तर स्ट्रॉबेरीची निवड ही खूप गरजेची असते क्रश बनवताना। तर एकदम ताजा आणि डाग नसणाऱ्या स्ट्रॉबेरीज घ्यायच्या। बघा किती लालबुंद अशा स्ट्रॉबेरीज आपण निवडलेल्या आहेत, अशाच घ्यायच्यात। वरून डाग असणाऱ्या, कच्च्या असलेल्या किंवा अतिप्रमाणामध्ये पिकलेल्या स्ट्रॉबेरीज क्रश बनवण्यासाठी वापरायच्या नाहीत, नाहीतर तो जास्त दिवसांपर्यंत टिकत नाही। आता या आपण नळाच्या पाण्याने 2-3 वेळा स्वच्छ धुवून काढूयात, कारण याच्यावरती खूप प्रमाणामध्ये औषध फवारणी केलेली असते, त्यामुळे योग्य प्रकारे या स्ट्रॉबेरी स्वच्छ करणं गरजेचं असतं। आज तुम्हाला क्रश बनवण्यासोबतच स्ट्रॉबेरी स्वच्छ करण्याची योग्य पद्धत ही मी दाखवणार आहे। तर धुण्याच्या अगोदर याची जी हिरवी पानं आहेत ना, ती अजिबात काढायची नाहीत। असं का? कारण ती जर पानं काढली तर मागच्या बाजूने स्ट्रॉबेरीजमध्ये पाणी जाऊन बसू शकतं आणि मग त्या लवकर अशा कोरड्या होत नाहीत आणि मग क्रशही जास्त दिवस टिकणार नाही। तर बघा, धुवून झाल्यानंतर याच्यामध्ये आता मी स्वच्छ पिण्याचं पाणी घालते 1.5 ग्लास। आता याच्यात आपल्याला एक मोठा चमचा भरून इतकं मीठ घालायचे। इथं कोणी सोडा वापरतं, कोणी व्हिनेगर वापरतं, पण मिठाने जरी धुतलं ना तरीही या स्ट्रॉबेरीज अगदी स्वच्छ अशा निघतात। आता या मिठाच्या पाण्यामध्ये 10 मिनिट मी असंच बुडवून ठेवणार आहे। 10 मिनिटे मिठाच्या पाण्यामध्ये भिजवल्यानंतर याच पाण्याने मी या धुवून काढते। त्यानंतर पिण्याच्या पाण्याने अजून 1-2 वेळा या स्वच्छ धुवून काढणार आहे। एवढ्या वेळा स्ट्रॉबेरीज धुणं का गरजेचं आहे माहिती का? याच्यावरती खूप सारी औषधं असतात, ती खूप स्ट्रॉंग असतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला याची सालं वगैरे काही काढायची नसतात, हे आहे असंच खायचं असतं, म्हणून या जास्त स्वच्छ करणं गरजेचं आहे। एकदा मी असा स्ट्रॉबेरी क्रश बनवलेला होता आणि मी स्वच्छ तर केल्या होत्या, पण तितका वेळ देऊन त्या स्वच्छ केल्या नव्हत्या आणि परिणामी झालं असं की सगळ्या क्रशला औषधाचा वास लागला। तो सगळा क्रश मला फेकून द्यावा लागला, मेहनतही वाया गेली आणि स्ट्रॉबेरीही वाया गेल्या। म्हणूनच म्हणलं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आधी स्ट्रॉबेरी एकदम योग्य रीतीने कशा स्वच्छ करायच्या हे दाखवायचं। तर इथं आपल्या सगळ्या स्ट्रॉबेरी स्वच्छ धुवून झाल्या। आता अशा प्रकारे एका स्वच्छ कपड्यावरती ठेवायच्या आणि आपल्याला या कोरड्या करून घ्यायच्यात। तर क्रश जास्त दिवस टिकण्यासाठी स्ट्रॉबेरीज पूर्णपणे कोरड्या करणं गरजेचं असतं। जर तुम्हाला थोड्या दिवसांसाठीच हा बनवायचा असेल तर थोड्याफार ओलसर राहिल्या तरीही चालेल, पण 6 महिने किंवा वर्षभर जर हा टिकवायचा असेल तर एकदम कोरड्या करून घ्यायच्या। आपल्या स्ट्रॉबेरीज कोरड्या करून झालेल्या आहेत। आता याची जी मागची हिरवी पानं आहेत ना, ती आपण काढून घेणार आहोत। मी तुम्हाला मगाशी म्हणलं होतं ना की स्वच्छ करायच्या आधीही काढायची नाहीत। तर हे बघा, याचं मागचं पान काढलं का याला एक असं छिद्र पडल्यासारखं होतं आणि मग जर आधीच ही काढली आणि मग धुतलं किंवा पाण्यामध्ये भिजायला या घातल्या तर याच्यात पाणी जातं आणि मग त्या कोरड्या होतच नाहीत लवकर, मग क्रशही जास्त दिवस टिकत नाही। म्हणून अशा प्रकारे पूर्ण कोरड्या झाल्यानंतर याची पानं काढायची आहेत। सगळी पानं काढून झाली का मग आपल्याला हे बारीक बारीक असं चिरून घ्यायचे। बरेच जण मिक्सरमधून फिरवून घेतात, पण जर बारीक चिरून घेतलं ना तर मिक्सरमधून फिरवायची काहीच गरज नाही, कारण आपण हे पुढे शिजवणार आहोत, त्यामुळे स्ट्रॉबेरीज एकदम अशा गाळ शिजल्या जातात आणि तिथेच त्याचा एकदम पल्प होतो। सगळ्या स्ट्रॉबेरीची पानं काढून झाल्यानंतर मी त्या परत एकदा पुसून घेतल्यात, कारण पानांच्या खाली थोडंफार पाणी शिल्लक राहिलेलं असतं। आता या बारीक बारीक अशा चिरून घेऊयात। मऊ मऊ असतात त्यामुळे पटकन चिरल्या जातात। मी तुम्हाला सुरुवातीला म्हणलं होतं की आपण याच्यात कोणत्याही प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह वापरणार नाही, तरीही हा क्रश 6 महिने किंवा वर्षभरापर्यंत आरामात टिकतो, अजिबात खराब होत नाही। तर त्या प्रिझर्वेटिव्हच्या ऐवजी आपण काय वापरले हे मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा। आता उन्हाळा सुरू व्हायला लागलाय आणि उन्हाळा स्पेशल थंडगार अशा रेसिपीज आपण घेऊन येणार आहोत, त्यामुळे अजूनही तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या
सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची बेल आयकॉन दाबायला मात्र अजिबात विसरू नका, कारण बेल आयकॉन दाबल्यामुळे तुमच्यापर्यंत सगळे नोटिफिकेशन्स पोहोचतात आणि कोणताही व्हिडिओ न चुकता तुम्ही वेळेवर तो बघू शकता. आता एक एक करून सगळ्या स्ट्रॉबेरीज मी इथं चिरून घेणार आहे. या आपण छान पिकलेल्या घेतलेल्या होत्या, त्यामुळे याचा सुगंध संपूर्ण घरभर दरवळायला लागलाय आणि खूप गोडही आहेत. तर इथं आपल्या सगळ्या स्ट्रॉबेरी चिरून झाल्यात. लगेचच क्रश करायला घेऊया. तर कढईमध्ये हे सगळे स्ट्रॉबेरीचे तुकडे घातले, एक वाटीभर इतके भरले. आता त्याच्यात पाऊण वाटी साखर घालते मी. आता या ठिकाणी 1 वाटी स्ट्रॉबेरीच्या तुकड्यांसाठी 1 वाटी साखर घातली तरीही चालणार आहे, पण पाऊण वाटी पुरेशी होते. आणि तुम्हाला खूपच कमी वेळासाठी हे वापरायचं असेल तर अर्धी वाटी घातली तरीही चालेल. साखर घातल्यानंतर आपल्याला हे असं थोडंसं परतून घ्यायचे. ही साखर आहे ना याच्यामध्ये वितळू द्यायची. गॅस मंदच ठेवायचा. आणि एकदा का साखर स्ट्रॉबेरीमध्ये वितळली का मग मीडियम गॅस करायचा आहे आपल्याला. आणि अशा प्रकारे उलथण्याने ढवळतच आपल्याला हा क्रश शिजू द्यायचा आहे. या स्ट्रॉबेरीज साखरेमध्ये एकदम मऊ अशा शिजल्या गेल्या पाहिजेत, तोपर्यंत शिजवायचं आहे आपल्याला हे. तर एकूण किती वेळ लागेल तेही पुढे सांगणारच आहे मी तुम्हाला. हे ढवळत असतानाच मी स्ट्रॉबेरीचे जे तुकडे आहेत ना त्याच्यावरती पण असं उलथणं फिरवते, जेणेकरून हे स्मॅश होईल. तर आता याच्यावरती जो फेस आलेला असतो ना त्याच्यातला फेस मी काढून टाकते. जेवढा शक्य होईल तितकाच काढायचा, अगदीच सगळा नाही काढता आला तरीही चालेल. आता इथं आपला क्रश बऱ्यापैकी बनत आलाय. तुम्हाला रंग बदललेला थोडाफार दिसत असेल आणि स्ट्रॉबेरी ही मऊ शिजत आलेले आहेत. आणि हे सगळं आपण मीडियम गॅसवरतीच करतोय. गॅस फुल करायचा नाहीये किंवा बारीकही नकोय. थोडंसं अजून उलथण्याने हे मी हलवून घेते. आणि शेवटी याच्यात आपण एक चमचा भरून इतका लिंबाचा रस घालतोय. 1 मोठा चमचा लिंबाचा रस घातला. याऐवजी 1 चमचा व्हिनेगर घातलं तरीही चालणार आहे, पण लिंबू रस सगळ्यांकडे सहजरित्या उपलब्ध असतो म्हणून मी लिंबू रस सांगितलाय. लिंबाचा रस घातल्यानंतर परत एकदा याला ढवळून घेतलं. आता इथे मी तुम्हाला दाखवते की हा तयार झाला हे कसं ओळखायचं. थोडासा उलथण्यावरती घ्यायचा आणि बोटावरती घेऊन अशी जर तार आली तर समजायचं की आपला स्ट्रॉबेरी क्रश इथे तयार झालाय, पूर्णपणे शिजला गेलाय. याच्यापेक्षा जास्त हा शिजवायचा नाही, नाहीतर घट्ट होतो आणि त्याच्यामध्ये साखर पण तयार होऊ शकते. त्यामुळे गॅस बंद करायचा आणि याला पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचे. इथं आपला स्ट्रॉबेरी क्रश संपूर्णपणे थंड झालाय, साधारण एक अर्ध्याभर तासामध्ये. बघा परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी आली आहे. मार्केटपेक्षाही भारी असा हा तयार होतो घरच्या घरी. आणि याच्यामध्ये आपण जास्त प्रमाणामध्ये साखर घातली आहे आणि त्यानंतर लिंबू रसही घातलेलं आहे. या दोन्हीही गोष्टी प्रिझर्वेटिव्हचंच काम करतात. त्यामुळे हा 6 महिने किंवा वर्षभरही अजिबात खराब होत नाही. फक्त साठवताना थोडीशी काळजी घ्यायची. यासाठी काचेची बाटली किंवा बर्नीच वापरायची जी एअरटाईट असावी. त्यामध्ये क्रश भरताना ती संपूर्णपणे कोरडी करून घ्यायची, त्याच्यात ओलावा राहता कामा नये. आणि जेव्हा केव्हा आपण हा क्रश वापरणार असू तेव्हा चमचाही कोरडाच वापरायचा. तर कोणत्याही प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह किंवा रंग न वापरता मार्केटपेक्षा पण भारी असा आपला स्ट्रॉबेरी क्रश घरच्या घरी बनवून तयार झालाय. यापासून आपण स्ट्रॉबेरी मिल्कशेक, मस्तानी, केक असे बरेच पदार्थ घेऊन येणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. भेटूया स्ट्रॉबेरी मिल्कशेक सोबत. तोपर्यंत धन्यवाद.